I hope that I understood that even Marathi is okay with you. But still there are a few points which I would like to highlight, especially for those who don't know Marathi or who are more influenced by English media, English electronic media or Hindi electronic media. The country is facing an election, the 17th assembly election country is facing. And in 2014, the entire country was hypnotized by electronic media, by social media in a manner that as if India is implementing presidential democracy and not parliamentary democracy. The basic difference between presidential democracy and parliamentary democracy is, in presidential democracy, ordinary people choose president. And in parliamentary democracy, the voters choose MP. So please convey this message to all your friends, all your educated friends, that this election, we are going to choose our MP and not our PM. It's a very vital point. We are going to choose our MP, not our PM. Because in 2014, all those who have voted for PM, can anybody answer if the person for whom you voted has visited your constituency or not? The answer is absolutely no, because in a country of 125 crores, one person cannot visit your constituency every time. So you need to choose your representative to represent your ideas, your views, your problems in the parliament. आणि हा मुद्दा झाल्यानंतर फार महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे. मगाशी पैलवान मंगलदाजी मानधन यांनी सांगितलं, मी मालिकेसाठी हे केलं, पण माझ्या सुशिक्षित बांधवांना याची पूर्ण जाणीव असणार, याची पूर्ण खात्री असणार आहे की स्वराज्य रक्षक संभाजी मालिका मी केली, त्यामध्ये अभिनय केला, म्हणून जर मला खासदार करा असं मी म्हणत असेल तर करू नका. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसाठी मी त्याग केला म्हणून मला खासदार करा असं मी म्हणालो तर करू नका. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या मातीचा संस्कार आहे, या मातीचा अभिमान आहे, ते करणं आपलं कर्तव्य आहे. आणि कोणी कर्तव्य केलं म्हणून त्या कर्तव्याच्या मोबदल्यात जर कोणी काही मागत असेल तर कुठेतरी गल्लत होते. मग हा महाराजांचा विचार नाही, मग हा छत्रपती शंभूराजांचा विचार नाही. पण एक तरुण म्हणून, एक शेतकरी कुटुंबातला एक तरुण म्हणून, एक सुशिक्षित तरुण म्हणून, जेव्हा एक कलाकार, एक माणूस, एक डॉक्टर समाजकारणातून राजकारणात जाऊ पाहतो, तेव्हा त्याचे हात बळकट करण्यासाठी जरूर मतदान करा. कारण दुर्दैवानं देशाच्या लोकशाहीमध्ये अनेक जण अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून भडीमार सुरू होईल, मारा सुरू होईल. इथून मागे सांगण्यात आलं होतं, इतकी वर्ष यांनी देश लुटला, इतकी वर्ष त्यांनी देश लुटला. एका गोष्टीची फार बारकाईने विचार करा. जेव्हा 125 कोटींच्या देशामध्ये अराजक माजत नाही 70 वर्षांमध्ये, तेव्हा आलेला प्रत्येक राज्यकर्ता हा अयोग्य होता, हा समज आधी मनातून काढून टाका. ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुमच्यावर प्रत्येक गोष्टीचा भडीमार केला जातो, ही इलेक्ट्रॉनिक माध्यम उदार आर्थिक धोरणानंतर आपल्या देशात आली, ही गोष्ट विसरू नका. ज्या वेगवेगळ्या गाड्या दिसतात, साधारण 80-90चं दशक आठवा, ज्यामध्ये अँबॅसेडर होती, फियाट होती आणि त्यानंतर मारुती 800 शिवाय गाडी नव्हती. आज एवढ्या ब्रँडेड गाड्या दिसतात, एवढे मोबाईल दिसतात. ह्या उदार आर्थिक धोरणांच्या ही फलित आहेत. ही उदार आर्थिक धोरणं कोणी राबवली याचा विचार करा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा विचार करा की खरोखर देश कुठल्या उंबरठ्यावर उभा आहे. देश कुठल्याही देशाच्या सक्षम लोकशाहीसाठी सगळ्यात महत्वाचा असतो एक सक्षम विरोधी पक्ष. सगळ्यात महत्वाची असते ती सर्वसामान्य माणसांना आवाज उठवण्याची इच्छा. दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये सुशिक्षित मध्यमवर्गीय माणसाची अवस्था अशी झाली आहे की जोपर्यंत माझ्या घराच्या उंबऱ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मला फरक पडत नाही. तुमच्यातले अनेक फॅकल्टी मेंबर्स इथे बसले असतील, अनेक फॅकल्टी मेंबर्सला कदाचित मला वाटतं 11:15 वाजल्यापासून हा प्रश्नही पडला असेल, कशाला आणून बसून दे, याने काय फरक पडणार आहे का?
याने काही फरक पडणार आहे का असा जर प्रश्न आठवत असेल तर 8 नोव्हेंबरची नोटाबंदी आठवा. याने काही फरक पडणार असेल का असं जर वाटत असेल तर अचानक इम्प्लिमेंट झालेल्या जीएसटी आठवा. याने काही फरक पडणार आहे का असं जर वाटत असेल तर तुमचे प्रश्न मांडण्यासाठी जेव्हा जेव्हा अपयश आलं तेव्हा तेव्हाचा प्रत्येक प्रसंग आठवा. तो तुमच्या घरापर्यंत येणारे प्रसंग असतात. आणि आपण आत्ता फक्त निष्क्रियता जर ठेवली, आत्ता आपण जर तटस्थता ठेवली तर नंतर घराच्या उभऱ्यापर्यंत जेव्हा प्रश्न येतात तेव्हा हातातून वेळ निघून गेलेली असते. म्हणून ज्याला मतदार राजा म्हणतात त्या राजाचं राज्य करण्याचं, ते शासन अंमलात आणण्याची वेळ असते ती म्हणजे मतदानाची. आणि त्यावेळी मात्र जागरूक राहा. आता पुन्हा एप्रिलचा महिना येईल. पुण्याचं मतदान आहे, मावळचं मतदान आहे, शिरूरचं मतदान आहे. सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी फक्त एक्सटेंडेड वीकेंडचा मोह तेवढा बाजूला टाळा एवढं प्रामाणिक सांगाय. सगळ्या मित्रांना सांगा, कळकळीचं सांगा. एक्सटेंडेड वीकेंड दिसतो, शुक्रवारी सुट्टी पडते, शनिवारी सुट्टी पडते, रविवारी सुट्टी पडते. मतदानाची ही राष्ट्रीय सुट्टी नाही, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य. आणि त्यामुळे एक परिस्थिती तुम्हाला सगळीकडे दिसते. अनेक लोकप्रतिनिधी दुर्दैवानं लोकांच्या सुखात लोकप्रतिनिधींनी जरूर जावं, पण जेव्हा आपले लोकप्रतिनिधी लोकांच्या दुःखाच्या प्रसंगाचा जनसंपर्काचं माध्यम म्हणून विचार करतात तेव्हा खरोखर हा विचार करण्याची वेळ आलेली आहे की सुशिक्षित मतदारांनी नेमकी ही लोकशाही कुठल्या वाटेनं न्यायचा विचार केला. समोरच्या माणसाच्या घरातलं दुःख हा जनसंपर्काचं माध्यम असू शकत नाही. जनसंपर्क करणं, लोकांमधला माणूस असणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधीचं कर्तव्य हे वेगवेगळ्या सभागृहांचं वेगवेगळं आहे. तुम्ही जेव्हा नगरसेवक निवडून देता तेव्हा ती कर्तव्य वेगळी असतात. तुम्ही जेव्हा आमदार निवडून देता तेव्हा ती कर्तव्य वेगळी असतात. तुम्ही जेव्हा खासदार निवडून देता, तुम्ही जेव्हा लोकसभेचा प्रतिनिधी निवडून देता तेव्हा ती कर्तव्य वेगळी असतात. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की केवळ लोकांमध्ये आहे म्हणून लोकसभेचा लोकप्रतिनिधी ठरू शकत नाही. हा लोकप्रतिनिधी तुम्हाला उत्तर देण्यासाठी बांधील असला पाहिजे की नक्की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा व्यापार असेल, या व्यापारात तुम्ही काय केले. तुम्ही आता विचारताना आम्हाला काय फरक पडतो, त्याने काय फरक पडतो याचं फक्त उदाहरण देतो. सध्या कांद्याचे भाव गडगडलेत, कांद्याचे भाव गडगडलेत आणि हे भाव गडगडलेले असताना इजिप्त आणि पाकिस्तान मधून कांदा फार मोठ्या प्रमाणावर आयात केला गेलेला आहे. जेव्हा संसदेत असलेला लोकप्रतिनिधी इथल्या शेतकऱ्यांची नड ओळखून तिथे आवाज उठवत नाही तोपर्यंत यातल्या कुठल्याही निर्णयाला प्रतिकार, विरोध दर्शवला जात नाही. तुम्ही आता म्हणाल कांद्याचे भाव गडगडले, मला कांदा स्वस्तात मिळेल. ही साधी सोपी गोष्ट आहे. पण जेव्हा एकेका गोष्टीनं ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली जाते, ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीला येते, ग्रामीण अर्थव्यवस्थेत आज शेतकऱ्यांची परिस्थिती ही आहे की माझ्या शेतकरी बांधवाची पत्नी रात्री झोपेत 4-4दा दचकून उठते, अंगावर हात टाकून झोपते, फक्त खात्री करण्यासाठी की नवरा तिथेच आहे ना. कांद्याच्या पट्ट्या बघाल तर 2660 रुपये उत्पन्न येतं आणि खर्च येतो 2668 वजा 8 आणि 0 रुपयाची पट्टी येते. जर तुमचा बँक बॅलन्स, तुमचा जेव्हा महिन्याची जी पगाराची स्लिप असते ती जर 0 किंवा वजा 8 आली तर कसं वाटेल. आणि मग जगात 2 वर्ग तयार होतात. एक आहेरे वर्ग तयार होतो, एक नाहीरे वर्ग तयार होतो. जेव्हा तुम्ही तटस्थ राहतात, तटस्थ राहिल्यानंतर ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर हॉर्न वाजवत ट्रॅफिकला शिव्या घालण्याचा नैतिक अधिकार आपण गमावून बसतो. कारण जेव्हा तुमच्या हातात संधी होती तेव्हा हा विचार करणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यायला आपण कमी पडतो. जेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते तेव्हा बेरोजगारांचे जथेच्या जथे, तरुणांचे जथे शहराकडे येतात आणि मग शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण पडतो. आणि तरी तुम्ही म्हणता की आता पायाभूत सुविधेमध्ये पाणी इतके वेळ मिळायचं ते इतके वेळ कमी का आलं. कारण वाटेकरी वाढले. वाटेकरी का वाढले? ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली. बरं, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर शहरामध्ये तेवढा रोजगार नाही म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी हा रोजगार उपलब्ध करून देण्यात यश येतच असं नाही. आणि मग त्यातून बेरोजगार तरुणांची पावलं ही गुन्हेगारीकडे वळतात आणि मग माझ्या माता भगिनी म्हणतात की आम्हाला आता सुरक्षित वाटेनसं झाले. ही सगळी चक्र आहेत, ही समजून घ्या.
ही विशेषतः तुमच्याशीच बोलतोय, तुमच्याशी शेअर करतोय, कारण या फार महत्वाचं गोष्ट आहे की तुमच्यासारखी बुद्धिवादी माणसं, तुमच्यासारखी इंटेलेक्च्युअल माणसं हे संपूर्ण चक्र समजून घेतील. आणि जेव्हा हे चक्र समजून घ्यायचं असतं, आता इथे मेडिकल फॅकल्टीचे लोक आहेत, त्यांच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. अनेक जण सांगतात, लोकप्रतिनिधी सांगताना सांगतात की मी एवढे रस्ते केले, मी एवढ्या कोटींचे रस्ते केले, मी एवढ्या कोटींचे पूल बांधले, याच्या पलीकडे सगळं थांबतं. एवढं एकच काम असतं का खासदाराचं? हा एकदा प्रश्न विचारा. दुर्दैवानं आपल्या शाळांमध्ये नागरिक शास्त्र हा विषय आपल्याला खूप आधी शिकवायचा सोडून दिलाय बहुतेक, आणि त्यामुळे देश एका खूप सोप्या गोष्टीवर चालला. सरकारच्या कुठल्याही निर्णयाविरुद्ध टीका केली तर तुम्ही देशद्रोही ठरता. हा इतका सोपा एक नियम लावण्यात आला. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा लोकांमधून जो आवाज उठतो तो दाबण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा रबरी चिंटूसारखी अवस्था होती जी आज देशाची आहे. आणि विशेषतः डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये हे सांगताना खूप आनंद होतोय की लोकप्रतिनिधी हे सांगताना केवळ रस्त्यांचा विचार होतो, याच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुद्दे आहेत, याच्या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधी लोकसभेत जाणारा हा धोरणात्मक बाबींच्या चर्चेसाठी, धोरणात्मक बाबींच्या अंमलबजावणीसाठी जातो. देयर इज अ डिफरन्स बिटवीन पॉलिसी मेकिंग आणि हा पॉलिसी मेकर जो आहे, हा पॉलिसी मेकर त्या पद्धतीचं धोरण राबवणारा असला पाहिजे. आता मेडिकल फॅकल्टीचा मी म्हणत होतो त्या पद्धतीनं जर संपूर्ण देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा जर विचार केला तर आपल्याकडे फक्त टर्शियरी केअरचा विचार केला जातो. आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह आणि प्रायमरी केअरचा विचारच केला जात नाही. पुन्हा डॉक्टर म्हणतील आमच्यापर्यंत कशी गोष्ट आहे, जेव्हा फक्त टर्शियरी केअरची काळजी घेतली जाते आणि प्रिव्हेंटिव्ह आणि प्रायमरी केअर जी देशाच्या आरोग्य व्यवस्थेचं प्राथमिक जबाबदारी आहे ही टाळली जाते, तेव्हा टर्शियरी केअर मध्ये येणारा पेशंट हा क्रिटिकल इल म्हणूनच येतो आणि मग पेशंट दगावला म्हणून नंतर डॉक्टरवर हात उचलला जातो. या सगळ्या निगडीत गोष्टी आहेत आणि या निगडीत गोष्टी जर नीट करायच्या असतील तर माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, येत्या 29 तारखेला आवर्जून तुम्ही मतदान करा. नातेवाईकांना सांगा, सहकाऱ्यांना सांगा, कारण नुकतंच एक विधान कुठल्या तरी पक्षाच्या नेत्यानं केलं होतं की कदाचित ही देशातली शेवटची निवडणूक असेल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुम्ही हे विधान जर ऐकलं असेल तर धोका तुमच्या घराच्या किती उंबरठ्याच्या जवळ आलाय याचं तुम्ही भान ठेवा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत खरी लोकशाहीची बीजं रोवली, त्याच हिंदुस्थानात जेव्हा असं विधान केलं जातं की कदाचित ही शेवटची निवडणूक असेल, तेव्हा हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर देश चालला नाही ना, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून 29 तारखेला मतदान करा. खरं तर मी मगाशी केळकर सरांना विचारलं की इंटरॅक्शन करूयात का, पण मला प्रदीप दादांनी आठवण करून दिली की आपल्याला पुढ्यातून 18 गावं कव्हर करायचे, पण पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा तुमच्याशी इंटरॅक्शन करीन. तर माझी अशी धारणा आहे की लोकप्रतिनिधी हा मतदारांना उत्तर द्यायला बांधील असतो, त्यामुळे तुमचे प्रश्न माझी उत्तर असा पुढचा सेशन केळकर सर आपण नक्की करू. माझे इथे मित्र सत्यजित मंडले, डॉक्टर राहुल गेटे, ही सगळी माणसं आहेत, त्यामुळं माझी पूर्ण खात्री आहे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा जो सल्ला आला मला वाटतं ही फार महत्वाची तरुणाची व्यथा आहे जी तुम्ही मांडता की एकीकडे जेव्हा मी सांगतो की नक्की काय विजन घेऊन जाणार आहे, जेव्हा मी हे वाक्य ऐकतो की पदवीधरांना रोजगार देण्याऐवजी त्यांना पकोडे देण्याचे सल्ले दिले जातात, विज्ञानवादी न राहता अंधश्रद्धेला खतपणे घालावं लागतं, सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळत नाही, खूप योजना ऐकल्या होत्या तुम्ही, स्टार्टअप ऐकली होती, मेक इन इंडिया ऐकली होती, मुद्रा लोन ऐकली होती, कोणी